मी नागपूर येथे आहे. नागपूर विधान भवनावर दिंडोरा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचा मोर्चा आलेला आहे. हा दिंडोरा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती 240 कोटी रुपयाचे पॅकेज मंजूर करण्यात यावे याकरिता मोर्चा आलेला आहे. वर्धा आणि वेणा नदीच्या संगमावर दिंडोरा गावाजवळ चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात दिंडोरा धरण तयार होत आहे. हा वर्धा नदीवर गोदावरी खोरे बांधकामामधील मध्यम प्रकल्प आहे. दिंडोरा प्रकल्पाचे भूसंपादन 1993 ते 1999 या कालावधीत झाले आहे. परंतु धरणाचे कामाला 2017 पासून सुरुवात करण्यात आली आहे. मूळ प्रशासकीय मान्यता 2008-2009 दिनांक 6 जुलै 2009 ला 476.71 कोटी रुपये होती. ती 2022-23 ला प्रथम सुधारित मान्यता 25/7/2024 ला महामंडळ निर्णय 1549.02 कोटी रुपये झाली आहे. जुटली जंगल 95.81 बाधित होणार आहे. आतापर्यंत 445.57 कोटी रुपये खर्च झाले आहेत. नाबार्डने दिनांक 1/4/2023 रोजी 680.93 कोटी रुपये या प्रकल्पाला दिलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 777.12 हेक्टर, वर्धा जिल्हा 1079.99 हेक्टर, यवतमाळ जिल्हा 339.71 हेक्टर, एकूण 2173.89 हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. तसेच या जमिनीचा भूसंपादन खर्च 58.81 कोटी रुपये झाला आहे. 12.16 अधिक 12.70 अधिक 33.85 एकूण 58.71 कोटी रुपये त्या ठिकाणी लागत आहेत. आणि म्हणून हे मागण्या पूर्ण करण्यात यावा याकरिता नागपूर विधान भवनावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. इथे जे पदाधिकारी आहेत, जे काही मुकुंद आहेत, त्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे. बरोबर आहे? हात वर करून सांगा. ते 5 मुकुंद लोक जे आहेत त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे. त्या विश्वासामुळे आतापर्यंत तुम्ही या संघर्षात उभे राहिलात. या संघर्षाला तुम्ही पाठबळ दिलं. आम्ही मुंबई 2-3 वेळा गेलो, भेटायला गेलो. आमदार हिंगणघाटचे समीर पुनावार होते, वरोऱ्याचे आमदार करण देवतळेजी होते, वणीचे आमदार गोकुल वारजी होते, त्यावेळेचे राळेगावचे आमदार होते, आता मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री अशोक उईकेजी तेही होते. त्यांच्यासोबत आम्ही दीपक कपूर यांची सचिवांची भेट घेतली. जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक झाली. आपण 18 दिवस धरणावर सत्याग्रह केला. या सत्याग्रहाला जे पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचे सगळे लोक धरणावर आले आणि त्यांनी नंतर बैठक लावली. त्या बैठकीला आम्ही पोहोचलो. त्यानंतर मात्र जी काही बैठक झाली ती बैठक तिला आपल्याला काही बोलावलेलं नाही.